आज मस्त आता पावसाचे दिवस आहे म्हटलं काहीतरी गरम गरम छानपैकी खायची इच्छा होते। त्याच्यात खास करून तो भुट्टा तर खाल्लाच जातो, शेकून का होईना कशा ना कशा रूपात त्याचाच एक पदार्थ आहे हा। आता मी त्याच्यासाठी एक 300 ग्रॅमचं छान मकईचं कणीस घेतलं आहे, त्याचे दाणे काढून घेतले कच्चेच, आणि 3 मिरच्या घेतल्या, थोडा कढीपत्ता घेतला, एक कांदा कट करून घेतलेला आहे, तसाच 2 लसणाच्या कळ्या सोलून घेतलेले आहे। तर मग आता मी त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकलेलं आहे बघा। 2 लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता, आणि त्याला छान प्लेन वाटून घेते मिक्सरच्या पॉटमध्ये। तसंच आता वाटून झालेलं आहे बघा। आता 2 ते 3 चमचे छोट्या चमच्याने मी व्यवस्थित तेल घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे असं घेतलेलं आहे, आणि व्यवस्थित त्याला तडतडू देते बघा। आता ते तडतडला आधीच गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण एक छोटा साईजचा कांदा होता, त्याला बारीक बारीक कट करून घेतला। तुम्ही पेस्टमध्ये पण त्याला पेस्ट पण करू शकता, पण मी कट करून घेतला, तो तोंडात आल्यावर छान वाटतो म्हणून बघा। छान असं झालं, आता झालेला आहे ब्राउनिश झाला कांदा की त्याच्यामध्ये मी आता झालेली पेस्ट टाकते आहे। थोडी हळद टाकते आधी सर्व मसाले टाकून घेते त्याच्यामध्ये, आणि हिरव्या मिरच्या तिखट असल्यामुळे तिखट कमी वापरणार आहे। आता मी याच्यामध्ये पेस्ट टाकून घेते आणि त्याला परतवते छान बघा। मस्त पिवळा कलर दिसतोय। आणखी याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करते मी। आता याच्यामध्ये थोडंसं किंचित तिखट, चवीनुसार मीठ घेते, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडं किंचित तिखट टाकते, अर्धा छोटा चमचा धरा, कारण तिखट मिरची आहे फार म्हणून, आणि त्याच्यानंतर तिखट टाकते। आता मी एक छोट्या साईजचा बटाटा घेतला, कच्चा बटाटा, आणि किसून घेतलं ते बारीक, अगदी बारीक किसणीची साईड असते किंवा बारीक किसणीने किसून घ्या, आणि हे त्याच्यामध्ये टाकलं, याने खूप छान टेस्ट येतो। याच्यामध्ये एक बटाटा टाकला आहे, तुम्हाला पाहिजे तर 2 बटाटे टाकू शकता। मी 300 ग्रॅम कणसाची साईज घेतलेली आहे, त्याचे बाउलभर दाणे निघाले होते हो। आता त्याच्यामध्ये मी तांदूळाचं पीठ घेतलं, मोठ्या पळी चमच्याने घेतलेलं आहे, छोटा चमचा नाही। जर छोट्या चमच्याने घेत असाल पोहे खायच्या तर 3 चमचे वापरा, आणि बघा त्याला मस्त फेटून घेतलं आहे। आता त्याला मी थोडा वेळ झाकून स्टीमवर होऊ देते, थोडं 1 चमचा तेल पुन्हा टाकलं त्याच्यामध्ये, आता झाकण ठेवलं बघा, किती छान वाफेवर होऊन गेलेलं आहे, खूप छान चव छान येते याची। आता याचे मी छोटे छोटे गोळे वळून घेते आधी, पूर्ण व्हिडिओ पाहाल, अगदी व्हिडिओ छोटा आहे म्हणून गोळे वळून घेतलेले आहे। आणि बघा आता मी एका भांड्यामध्ये बेसन घेतलं 1 वाटीभर, त्याच्यामध्ये 1 पळी चमच्यानी पुन्हा तांदूळाचं पीठ टाकली, थोडीशी हळद, आणि सोडा वगैरे काही घालायचं नाही याच्यामध्ये, थोडं किंचित तिखट टाकलं। तिखट जास्त टाकलं तर लाल होते आणि ती जळल्या जाते तळण्यात, म्हणून लालसर पडतात बघा। आता धना जिरा पावडर टाकली थोडी चवीसाठी, आणि हो मीठ चवीनुसार। आता याला व्यवस्थित पाणी टाकून, किती पातळ हवं आहे ते मी तुम्हाला भिजवून दाखवते, अशा पद्धतीने मी याला भिजवून घेते। खूप पातळ नाही करायचं आहे, व्यवस्थित फेटून घेते बघा। तांदूळाचं पीठ टाकायचं कारण हेच आहे की त्याने कुरकुरीतपणा येतो बघा। आता मी छान भिजवून घेतलेलं आहे, त्याचा घट्टपणा मी तुम्हाला दाखवते। असं घट्ट ठेवलं आहे, त्याच्यामध्ये सोडा नाही, तेल नाही, काही पण नाही टाकलं, कारण तांदूळाचं पीठ ऑलरेडी टाकलं। आता तेल गरम करायला ठेवलं, व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता बघा, आता भिजलेल्या बेसनामध्ये ते मी गोळे करून ठेवले होते, ते गोळे मी ते बॉल टाकून आता त्याला छान कवर करून तळायला घेते। जसं आपण बटाटा वडा करतो सेम तीच प्रोसेस आहे, फक्त एवढे कॉर्न वडा आहे हा, दुसरं काही नाही बघा। किती छान असा मस्त होतो ना, आणि पावसात तर असेच गरम गरम काहीतरी आपण व्हेरायटी शोधतच असतो, तर मग ही त्यातली एक व्हेरायटी आहे। आपण भुट्टा शेकून खातो, त्याची चाट बनवून खातो, आणि आणखी काही पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं ना, सँडविचमध्ये पण ॲड करतो। तर ह्या सर्व याच्यामध्ये हा एक प्रकार आहे, आणि तुम्ही बनवून बघा हा बघा हा। आणि हो, याच्यासोबत ह्या मिरच्या मी अशा पद्धतीने तळलेल्या आहे बघा, कसे छान तुकडे करून घेतले, आणि त्याच्यावर थोडं मीठ स्प्रिंकल करायचं झाल्यावर, इतकं छान वाटते ना, एक नंबर वाटते। तिखट मिरची नाही आहे, फिक्की मिरची आहे। तर बघा आता ही मिरच्या पण तयार आहे आणि वडे पण तयार आहे। तुम्ही बनवा ही डिश आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली।